नमस्कार, मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा आता आपण आलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये. अगदी कारण देखील तसंच आहे. इथे एक अतिशय महत्त्वाचं असं प्रदर्शन आता सुरू झालंय. या प्रदर्शनाचं नाव आहे ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व. आपण असं म्हणतो की भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे. प्राचीन म्हणजे किती, तर हजारो वर्ष जुनी. या संपूर्ण हजारो वर्षांच्या टप्प्यांमध्ये काही महत्त्वाचे भाग या भारताच्या आयुष्यामध्ये येऊन गेले. त्याला आपण नागरीकरण असं म्हणतो. भारतातलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं नागरीकरण त्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतो. आणि अगदी अलीकडे यावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झाल्यानंतर आता आपण त्याला सिंधू संस्कृती किंवा सिंधू नागरीकरण असं देखील आता आपण त्याला म्हणू लागलोय. ज्या वेळेला भारतामध्ये ही सिंधू संस्कृती अस्तित्वात होती, म्हणजे अगदी हडप्पा, मोहेंजोदडो यासारखी नागरीकरण असलेली शहरं अस्तित्वात होती, त्याच वेळेला जगामध्ये इतरत्र देखील काही ठिकाणी नागरीकरण झालेलं होतं. तर या दोन नागरीकरण झालेल्या ठिकाणांचे, या दोन देशांचे संबंध नेमके कसे होते, काय होते, काही गोष्टी आपल्याला असं सापडतात का की ज्या या संपूर्ण नागरीकरणाच्या टप्प्यामध्ये किंवा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये साधारणपणे समान असतात. म्हणजे संशोधक असं सांगतात की वैज्ञानिक असं सांगतात की एकूणच मानवाचा जो विकास झाला उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये, सर्वत्र माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो उत्क्रांतीचा विकास हा वैज्ञानिकदृष्ट्या देखील समान पातळीवर होता. म्हणजे ज्या वेळेला हडप्पामध्ये भाषा अस्तित्वात आली, त्याच वेळेला जगात इतरत्र देखील भाषा अस्तित्वात आली. ज्या वेळेला इथे लिखाण अस्तित्वात आलं, त्याच वेळेला पलीकडच्या बाजूला देखील लिखाण अस्तित्वात आलं. तर या साऱ्याचा शोध आता आपण या भागामध्ये घेणार आहोत. तर हे सारं समजून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या क्युरेटर मृणालिनी पाठक. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मृणालिनी मॅडम, नमस्कार, तुमचं स्वागत आहे लोकसत्ता गोष्ट मुंबईच्या या भागामध्ये. सर्वात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की या प्रदर्शनाचं महत्त्व काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आता हे एक अद्वितीय प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचं नाव आहे ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व, एक अभ्यास दालन. तर हे आम्ही एक अभ्यास दालन म्हणूनच इथे प्रदर्शित केलेलं आहे. ह्याचं महत्त्व असं आहे की ह्याच्यामध्ये 15 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय अशी संग्रहालय जी आहेत, त्या संग्रहालयांनी त्यांच्या संग्रहातून बरीच कलावस्तू, आमच्या इकडे जवळजवळ 300 कलावस्तू इथे प्रदर्शित आहेत. आणि इथे आम्ही एक म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक प्रदर्शन इथे मांडलेलं आहे. हे 3 वर्ष प्रदर्शन चालू राहणार आहे. म्हणजे साधारणपणे असं आपल्याला म्हणता येईल का की एरवी या वस्तू पाहायच्या कलावस्तू, तर मग मला कदाचित काय रोममध्ये जायला लागेल, मला कदाचित ब्रिटिश म्युझियममध्ये जायला लागेल, पण आता या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध आहे की इथेच तुम्हाला बाहेर कुठेही न जाता, इतर देशांमध्ये न जाता, तुम्हाला याच ठिकाणी मुंबईमध्ये हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. हो, तसंच आणि भारतातल्या ज्या वेगवेगळे संग्रहालय आहेत त्या संग्रहालयातून पण इथे आलेलं आहे. जसं की पुरातत्व भारतीय सर्वेक्षण, राष्ट्रीय संग्रहालय, बिहार म्युझियम, मथुरा म्युझियम, या सगळ्यांनी त्यांच्या कलावस्तू इथे प्रदर्शित आमच्याकडे केले. म्हणजे इथे आलं आणि हे प्रदर्शन पाहिलं तर भारतातल्या संपूर्ण संग्रहालयांचा पण फेरफटका होणार आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालयांचा पण आणि फेरफटका इथे आम्ही होणार. प्रत्येक विभागामध्ये भारतात म्हणजे भारत हे केंद्रस्थान मानून आम्ही प्रत्येक विभागामध्ये भारतातल्या कलावस्तू आणि शिवाय आंतरराष्ट्रीय कलावस्तू अशा ज्या प्राचीन संस्कृती होत्या, जसं की चीन, रोम, मेसोपोटेमिया, ग्रीस, या सगळ्या, इजिप्त, या सगळ्या संस्कृतींबद्दलची माहिती तुम्हाला भारतातली जी जुनी संस्कृती, प्राचीन संस्कृती होती हडप्पा, मोहेंजोदडो, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकत्र बघायला मिळणार आहेत. आणि ही संधी फार अद्वितीय आहे, तर त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं आम्हाला वाटतं. मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण असं म्हणतो की आपली संस्कृती, तर नागरीकरणाचा पहिला टप्पा हडप्पा, मोहेंजोदडो हा तिथे येऊन आपण थांबतो. तर मला असं वाटतं तिथून आपण सुरुवात करूयात का? तर आपण या प्रदर्शनाबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी ही संकल्पना कशी आली त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. की आमचे जे महासंचालक आहेत श्री सब्यसाची मुखर्जी यांची ही संकल्पना आहे की जे शाळेतले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना
हे जे दालन आहे हे एक वर्ग मानला त्यांनी, आणि त्या वर्गामध्ये त्यांनी येऊन कलावस्तूंच्या द्वारे जर इतिहासाचं अध्ययन केलं तर ते जास्त चांगल्या रीतीने होऊ शकेल, हा प्रयत्न आमचा आहे. बरोबर. आणि त्यामुळे हा शैक्षणिक उपक्रम ह्याच्याबरोबर जो आहे त्याच्यावर आम्ही भर दिले. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर तो हडप्पा आणि मोहेंजोदडो असं आपण म्हणतो, तर तो मोहेंजोदडोचा बियर्ड मॅन म्हणजे दाढी असलेला तो जो असतो त्याचं एक चित्र फक्त आपण प्रत्यक्ष बरोबर काय अगदी पाठ्यक्रमामध्ये बघतो, बरोबर इथे तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहणार आहात आणि माहिती समजून घेणार आहात तज्ञांकडनं. बरोबर बरोबर आहे. तर आता आपण शेती जो मुख्य जी संकल्पना आहे शेतीची संकल्पना, तर त्या शेतीच्या संकल्पनेपासून तर विविध ज्ञानाची केंद्र जी आहेत आणि प्राचीन संस्कृती ज्या आहेत त्या संस्कृतींमध्ये वेगवेगळे म्हणजे लेखन, व्युत्पत्ती, व्यापार, साम्राज्यांचा उदय आणि ज्ञानाची केंद्र या सगळ्याचा आपण एकत्र असा एक अध्ययन आपण त्याचं करणार आहोत आणि ते ह्या दालनाचं वैशिष्ट्य आहे. खूपच छान. आपण सुरुवात करूया शेतीपासून. हो, नक्कीच. तर आता 6000 वर्षांपूर्वी जी शेतीची जी साधनं होती त्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आणि हे बदल घडून आल्यानंतर मुख्य बदल म्हणजे नांगर आहे. तर ह्या नांगर आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की हे जे तीन तुम्हाला ह्या ज्या तीन कलावस्तू तुम्हाला इथे दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शेतीमध्ये नांगराचा उपयोग हा कसा महत्वाचा होता आणि वेगवेगळ्या ह्याच्या जसं हे एक हडप्पा कालीन आहे मॉडेल आहे हे, परंतु ह्याच्यावरून तुम्हाला या तिन्ही संस्कृतींबद्दलचा शेती कशी महत्वाची होती हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून येतं. हे इजिप्त मधलं मॉडेल आहे आणि तसंच इथे एक आपल्याला रोमन शेतीचं मॉडेल म्हणजे नांगर करताना शेतकरी नांगर करताना असं एक हे मॉडेल आपल्याला इथे दिसून येत आहे. तर हा शेती कसा महत्वाचा भाग होता, कारण शेती आपण जेव्हा म्हणतो त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये उत्पादन निर्माण होतं आणि उत्पादन झाल्यानंतर मग ते जास्तीचं जे उत्पादन आहे ते उत्पादन जे आहे त्याचा व्यापार होतो, त्या व्यापारातून संपत्ती येते आणि त्याच्यातूनच साम्राज्य घडतं. बरोबर. त्याच्यानंतरच युद्ध होतात, साम्राज्य घडतात, संपत्तीसाठी हे सगळं काय होतं. तर हे जे मुख्य शेती जी आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे दाखवण्यासाठी आम्ही हे पहिला विभाग हा आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारच्या नोटा सुद्धा दाखवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नोट आहे, ज्याच्यावर नांगर शेती करणारा हा जो शेतकरी आहे नांगराने तो दाखवलाय आणि हा स्वातंत्र्योत्तर काळाची ही नोट आहे, ह्याच्यावर सुद्धा तेच दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट दिसतं, तांत्रिक जो त्याचं कारण याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे आणि इथे नाही त्याच्यामध्ये, पण आज सुद्धा शेती हा आपल्या देशाचा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हे समजून घेण्यासाठी म्हणून आम्ही हा विभाग निर्माण केला आहे, पहिला विभाग. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आजही आपण ज्या वेळेला आपल्या इकॉनॉमी बद्दल बोलतो, आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो, तर आपण असा उल्लेख करतो की भारताची अर्थव्यवस्था ही मॉन्सून इकॉनॉमी आहे, म्हणजे पावसावर आधारलेली आहे. आणि पावसावर का आधारलेली आहे, कारण त्या पावसाच्या माध्यमातूनच नंतर शेती होते आणि त्यामुळे आपली जी सगळी इकॉनॉमी आहे ही शेतीप्रधान असलेली इकॉनॉमी आहे किंवा कृषीप्रधान अशी इकॉनॉमी आहे, तशी अर्थव्यवस्था आहे. आणि त्यामुळे हडप्पाचा हा जो टप्पा आहे हा टप्पा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्याचं कारण मानवी उत्क्रांतीचे जे आपण टप्पे पाहतो त्या टप्प्यामध्ये, ज्याला नवाश्मयुग असं म्हणतात, त्यावेळेला साधारणपणे आपण शेतीला सुरुवात केली. तर ही शेती, या शेतीने नंतरची माणसाची संस्कृती ही पूर्णपणे बदलली आहे आणि त्याचा विकास कसा होत गेला, म्हणजे शेती, अधिक उत्पादन, व्यापार, याबद्दल आत्ताच आपण मॅडमकडनं समजून घेतलं. तर आता आपण थोडंसं पुढच्या बाजूला जाऊयात. चला, तर या बॉक्समध्ये आपल्याला प्राणी दिसत आहेत प्राधान्याने. हो, तर इथे आपल्याला पशुपालनाबद्दल आम्हाला महत्त्व जे आहे पशुपालनाचं, कारण शेतीला पूरक असा हा व्यवसाय आहे पशुपालनाचा आणि त्याचं महत्त्व दाखवण्यासाठी म्हणून आम्ही या केसमध्ये हे वेगवेगळे प्राणी इथे प्रदर्शित केले आहेत. तर हा जो तुम्हाला मेंढा दिसतोय, हा भाजक्या मातीचा मेंढा, हा मोहेंजोदडोच्या काळातला आहे. आणि असं आहे की शेतीबरोबरच पशुपालन हे किती महत्त्वाचं होतं. जसं की मेंढ्यांच्या याच्यामध्ये लोकर
चं उत्पादन बरोबर. होत होतं. तर ते कसं काय पूरक होतं. आणि पुन्हा हे पशुपालन सुद्धा जर आपण बघितलं तर हे पण व्यापाराशी संबंधित आहे आणि ह्याच्यामध्ये पण अधिक उत्पादन झाल्यावरती त्याचा व्यापार होणं बरोबर. हे पण साहजिक आहे. तसंच याचं जास्त महत्त्व हे आहे की प्राणी आणि मानव ह्यांचं जे नातं आहे संबंध. जवळचं, आणि ते नातं कसं प्रत्येक संस्कृतीमध्ये आपल्याला त्याचप्रमाणे दिसून येतं आणि ते नातं आम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ह्या केसमध्ये असं प्रदर्शन आहे. आणि मला असं वाटतं की मेंढा आपल्याला इतर शिल्पकृतींमध्ये पण आढळतो ना, हो म्हणजे हो हडप्पाच्या ज्या शिल्पकृती आहेत हा, वेगवेगळ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेंढा आणि अनेक असे प्राणी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि म्हणूनच आता तुम्हाला हे समजेल की ह्याचं महत्त्व किती मानवासाठी होतं. बरं, आता आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात. हो, नक्कीच. चला तर. इथे आपल्याला साठवणुकीची भांडी दिसत आहेत. तर ही साठवणुकीची भांडी कशी महत्त्वाची आहेत हे आम्हाला इथे तुम्हाला सांगायचं आहे की जसं शेती जी आहे ती पावसावर अवलंबून असते. कधी दुष्काळ झाला, पाऊस पडला नाही, पिकांची नासाडी झाली, तर त्यामुळे आपल्याला हे जे धान्य उत्पादन होतं ते चांगल्या रीतीने आपण साठवणं हे महत्त्वाचं आहे. कारण अतिरिक्त जे धान्य आपल्याला मिळतं त्यावरच आपला व्यापार अवलंबून आहे आणि त्यावरच ही नागरीकरण अवलंबून आहे. त्यामुळे अशी जी भांडी आहेत ही भांडी तुम्हाला सगळ्या संस्कृतींमध्ये दिसतात. नुसती ही भाजक्या मातीची भांडी असल्यामुळे ही हजारो वर्ष टिकली आहेत आणि म्हणून आम्ही इथे ही प्रदर्शित करू शकलो आहोत. एवढंच नाही तर ह्या भांड्यांची जी खापरं, ज्याला आपण म्हणतो खापरं, त्या खापरांवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम तुम्हाला दिसतं आणि सगळ्या संस्कृतींमध्ये ही खापरं आणि ही भांडी सापडली आहे. मित्र, एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की नागरीकरणाची जी प्रोसेस आहे किंवा नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण सरप्लस फूड म्हणतो, म्हणजे जसं आता मॅडमने आपल्याला सांगितलं की अधिकचं अन्न उत्पादन आपण केलंय, तर हे नागरीकरणासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्याच्यासाठी शहर आणि गाव याच्यामधला एक फरक समजून घ्यावा लागतो. गावामध्ये मंडळी शेती करतात, पण ज्यावेळेला आपण शहरात येतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की तिकडची मंडळी किंवा शहरवासीय जी असतात ती शेती करत नाहीत. मग त्यांचं अन्न कुठून येतं, तर पलीकडच्या बाजूला गावामध्ये जे सरप्लस फूड झालेलं असतं किंवा अधिकचं उत्पादन झालेलं असतं ते विकत घेतात. ते विकत कशाच्या बळावर घेतात, तर शहरामधली मंडळी वेगळ्या प्रकारचं काम करत असतात ज्यामध्ये वेगळं कौशल्य हे त्याच्यामध्ये अंतर्भूत असतं. तर त्यामुळे जर तुमच्याकडे हे सरप्लस फूड नसेल, म्हणजे अधिकचं अन्न उत्पादन नसेल, तर पुढे शहराच्या विकासाची प्रक्रिया होऊ शकत नाही. आणि म्हणून हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर ना? बरोबर. आणि त्यात सुद्धा असं आपल्याला दिसून आलंय की वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ही कोठारं असतात, धान्याची कोठारं, की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे धान्य साठवलं जातं आणि त्यामुळे त्या कोठारही त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची ठरतात आणि जनतेसाठी पण महत्त्वाची ठरतात, कारण त्याच्यातूनच त्यांना अन्न मिळणार आहे. बरोबर. तर त्यासाठी म्हणून, हे दाखवण्यासाठी म्हणून इथे हे साठवणीच्या भांड्यांचं. आणि आपण या भांड्यांकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचा आकार खूप मोठा आहे. हो, तर नक्कीच. त्याच्यामुळे साहजिक आहे की कोठारामध्ये मोठ्या आकाराची भांडी आणि त्यामध्ये संपूर्ण साठवणूक जी आहे अतिरिक्त उत्पादनाची ती सगळी केलेली होती. हो, बरोबर आहे. तर मित्रहो, या पहिल्या भागामध्ये आपण समजून घेतलं हडप्पाचं नागरीकरण, अर्थात त्या नागरीकरणामध्ये शेती म्हणजे कृषी संस्कृती समजून घेतली, पशुपालकांची संस्कृती जी होती तिचा या नागरीकरणाशी असलेला संबंध तो देखील आपण समजून घेतला, आणि साठवणूक म्हणजे अतिरिक्त अन्न उत्पादन, त्याची साठवणूक आणि नंतर व्यापाराकडे चाललेली वाटचाल. तर हा सर्व भाग आज आपण आता या पहिल्या भागामध्ये समजून घेतला. पुढच्या भागासाठी आणखीन वेळ राखून ठेवा. पुढच्या भागामध्ये आपण नागरीकरणाचा पुढचा टप्पा हा व्यवस्थित समजून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रमंडळींसोबत हा भाग पहा. फक्त पाहू नका, लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका.